मार्केटपेक्षा जास्त टेस्टी आणि हेल्दी दोन सुपर सॉफ्ट आईस्क्रीम आज आपण बघतोय. केसर पिस्ता आईस्क्रीम आणि चॉकलेट आईस्क्रीम. तेही अगदी खूप सोप्या पद्धतीने. दूध, ड्रायफ्रूट्स, कोकोपासून ह्या दोन्ही आईस्क्रीम खूप क्रीमी आणि टेस्टी अशा तयार होतात. नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण सुरुवातीला केसर पिस्ता आईस्क्रीम बघतोय. त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेले, त्याला गरम करायला ठेवलेले. ते कोमट झाल्यानंतर एका बाउलमध्ये मी काढून घेतले 2-3 चमचे एवढे, कारण त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर आपण पुढे वापरणार आहोत, म्हणून ते कोमट असताना बाजूला काढून घ्यायचं. आता उरलेल्या दुधामध्ये 1 सपाटकर एवढी साखर टाकलेली, किंवा टेस्टनुसार आपण कमी जास्त करू शकतो. आता 10-12 एवढ्या केसरच्या काड्या मी टाकलेल्या आहेत. केसर पिस्ता आईस्क्रीम असल्यामुळे थोडी जास्तीची मी केसर टाकलेली. हाय फ्लेमवरती मी याला चांगलं उकळून घेतले 10-15 मिनिटासाठी. भरपूर असं उकळलं ना छान क्रीमी असं टेक्स्चर येतं, दाटसरपणा देखील खूप छान येतो. आणि खरं म्हणजे मिल्क पावडर वापरण्याची आपल्याला गरज पडत नाही, त्यामुळे दूध छान आपण उकळून घ्यायचं. आता दूध उकळेपर्यंत 10-12 काजू, 10-12 बदाम आणि 10-12 पिस्ता छान चॉप करून घेतलेत. यातला कुठला ड्रायफ्रूट आपल्याला कमी जास्त आवडतो ना, तो आपण कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतो. छान चॉप झाले ड्रायफ्रूट्स आपले. दूध देखील छान उकळायला आलं आहे. मग याच्यामध्ये मी तयार केलेले ड्रायफ्रूट्स हे टाकलेले आहेत. असं शिजत असताना टाकलं ना तर दुधाला दाटसरपणा छान येतो, रंग देखील खूप सुंदर येतो. आणि ते अर्धवट शिजल्यामुळे मस्त खाताना आईस्क्रीममध्ये क्रंचीपणा त्यांचा येतो. त्यामुळे हे असं शिजताना आपल्याला काजू बदाम टाकायचे. हे काजू बदाम टाकल्यानंतर 4-5 मिनटं परत आपण हाय फ्लेमवरती याला छान शिजून घ्यायचं. आता दूध छान उकळते ना, तोवर जे कोमट दूध आपण बाजूला काढलं होतं त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर मी 2 चमचे एवढे घेतलेले. आता हे कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरचं असल्यामुळे मी व्हॅनिला इसेन्स आज वापरत नाही आहे. जर कॉर्नफ्लॉवर वापरलं ना ते प्लेन फ्लेवरचं येतं ना, त्यामुळे आजच्या आईस्क्रीममध्ये व्हॅनिला इसेन्स 2-3 थेंब जरूर टाकावं. पण कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरचं असल्यामुळे मी अजिबात वापरत नाही. मला कस्टर्ड पावडरच आवडतं. खूप छान त्याचा टेस्ट देखील येतं फ्लेवरमुळे, आणि कलर देखील खूप सुंदर येतो, म्हणून मी हेच वापरते. आता दूध उकळत असताना हे हळूहळू आपल्याला टाकायचं आहे. आणि हाय फ्लेमवरती एकसारखा चमचा आपण छान फेटायचा. म्हणजे काय होतं, त्याची गुठळी पडत नाही. कस्टर्ड पावडरमुळे गुठळ्या पडण्याची शक्यता असते. छान एकसारखं फेटल्यामुळे मस्त स्मूथ क्रीमी असं हे टेक्स्चर असलेलं दूध आपलं तयार होतं. आणि कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर जवळजवळ 4-5 मिनटं हे परत उकळून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे त्याचा कच्चेपणा जातं. असं पिठूळ आपलं आईस्क्रीम लागत नाही, छान टेस्टी असं आईस्क्रीम लागतं जर छान उकळलं तर. आता 4-5 मिनटं उकळल्यानंतर बऱ्यापैकी दाटसरपणा येतो. अर्धा लिटर दुधासाठी 2 चमचे कस्टर्ड पावडर वापरलं त्यांना अगदी परफेक्ट त्याचा टेक्स्चर येतं. आणि ते फ्रीज झाल्यानंतर देखील खूप सॉफ्ट क्रीमी असं हे आईस्क्रीम तयार होतं. बऱ्यापैकी दाटसर झालं आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे तयार झाले आपलं मिश्रण. मी एका बाउलमध्ये याला गार करण्यासाठी काढून घेतलेले. वरून गार्निशिंगसाठी मी काजू बदामची पूड होती ती टाकलेली परत, आणि गार झाल्यानंतर बाउलमध्ये मी काढून घेतलेले. आता याला फ्रीजरमध्ये ठेवण्याआधी मी याला ॲल्युमिनियम फॉईल पेपरने रॅपिंग केलेलं आहे, आणि फ्रीजरमध्ये 6-7 तासासाठी याला फ्रीज करण्यासाठी ठेवलेलं आहे. किती सोप्या पद्धतीने झटपट आपण हेल्दी आईस्क्रीम मुलांना तयार करून देऊ शकतो. जर दूध थोडंफार घरात शिल्लक राहिलं ना, तरी देखील आपण झटपट 10 मिनिटात मुलांसाठी हा हेल्दी पदार्थ तयार करू शकतो. उन्हाळ्यामध्ये नक्की तयार करा. आता पुढचं आईस्क्रीम मी तयार केलेले कोको आईस्क्रीम मी तयार केले, चॉकलेट आईस्क्रीम देखील त्याला म्हणू शकता तुम्ही. यासाठी देखील मी अर्धा लिटर दूध घेतलेले, त्याला उकळून घेतले. आणि दूध उकळताना कोमट झालं ना, मग एका बाउलमध्ये काढून घेतले, कारण याच्यामध्ये आपण कोको पावडर आणि कस्टर्ड पावडर हे टाकणार आहे ना, म्हणून कोमट दूध बाजूला काढायचं आहे. उरलेल्या दुधामध्ये टेस्टनुसार मी साखर टाकलेली. जवळजवळ सपाट कप अर्धा लिटरसाठी अगदी परफेक्ट टेस्टला येतं. जर कमी आवडत असेल तर आपण कमी टाकू शकता. आता हे छान उकळून घ्यायचं. साखर टाकल्यानंतर 10-12 मिनटं छान उकळायचं. ते उकळेपर्यंत याच्यामध्ये आवडीनुसार मी काजू बदाम क्रश करून टाकलेले. ऑप्शनल आहे पूर्णपणे, तुम्ही टाका अगर नका टाकू. आता दूध छान उकळते बघा, आणि मग त्याच्यामध्ये तयार केलेले हे काजू बदाम क्रश होते ना, ते टाकलेत मी. ते देखील असे अर्धवट शिजले गेले पाहिजेत. हे टाकल्यानंतर देखील आपल्याला 4-5 मिनटं हे दूध उकळून घ्यायचं आहे. त्यामुळे दुधाला छान दाटसरपणा येतो, आणि मस्त क्रीमी असं हे आईस्क्रीम आपल्याला लागतं, आणि कलर देखील खूप सुंदर येतो. आता हे दूध तयार होईपर्यंत मी जे कोमट दूध काढलं होतं त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा एवढं मी कस्टर्ड पावडर टाकलेले, आणि कोको पावडर मी 1/2 चमचा टाकलेले. आता हे कोको पावडरच्या ऐवजी तुम्ही चॉकलेट पावडर देखील वापरू शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचं, आणि मग उकळत्या दुधामध्ये आपल्याला टाकायचं आहे. हे देखील हळूहळू आपल्याला टाकायचं आहे. कस्टर्ड पावडर याच्यात होतं ना, त्यामुळे याचे देखील गुठळ्या पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकसारखं हात चालवत हे फेटून घ्यायचं, मस्त उकळून घ्यायचं. कोको पावडर टाकल्यानंतर जवळजवळ 4-5 मिनटं छान परत आपल्याला फेटून घ्यायचं. मस्त छान दाटसरपणा येतो याला, आणि मस्त टेस्ट येते. आता याच्यात कोको पावडर टाकल्यामुळे, जरी मी कस्टर्ड पावडर टाकलं होतं त्याच्यात व्हॅनिला फ्लेवर होता ना, तरी देखील कोको पावडरमुळे मी याच्यामध्ये परत व्हॅनिला इसेन्स टाकलेले, 4-5 थेंब टाकलेले. या आईस्क्रीममध्ये आपण कोको पावडर वापरल्यामुळे याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे खूप सुंदर अशी चव येते. जरी तुम्ही चॉकलेट पावडर वापरत असाल ना, तरी व्हॅनिला इसेन्स टाका, छान चव येणार आहे. आता इसेन्स टाकल्यानंतर 2-3 मिनटं परत मी शिजून घेतलं आहे, आणि गॅसची फ्लेम बंद केलेली. ह्या स्टेजपर्यंत छान दाटसर आणि क्रीमी हे टेक्स्चर असलेलं आपलं दूध तयार झालेलं आहे बघा.
आता याला गार करण्यासाठी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले. खूप सुंदर क्रीमी टेक्स्चर असलेलं आणि छान कलर असलेलं चॉकलेट आईस्क्रीम आपण घरीच तयार केलेले, तेही खूप सोप्या पद्धतीने. खूप छान घमघमाट असा घरभर पसरलेला आहे चॉकलेटचा. आता हे एका बाउलमध्ये काढून याच्यात गार्निशिंगसाठी काजू बदामची पूड मी टाकलेली आणि ॲल्युमिनियम फॉईल पेपर लावून रॅपिंग करून याला रात्रभरासाठी सेट करण्यासाठी ठेवलेले. तुम्ही पाहिलंत ना, केसर पिस्ता आईस्क्रीम आणि चॉकलेट आईस्क्रीम किती सोप्या आणि हेल्दी पद्धतीने आपण घरीच मुलांना तयार करून दिलं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता टेक्स्चर खूप छान आलेलं आहे, कलर देखील खूप सुंदर आलेला आहे दोन्ही आईस्क्रीमचा आणि खूप क्रीमी मलाईदार हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. अगदी घरात थोडंसं दूध जरी शिल्लक उरलं ना तरी मुलांना आपण झटपट 15 मिनिटात हे आईस्क्रीम तयार करून देऊ शकतो. या उन्हाळ्यामध्ये उगाच बाहेरचा आईस्क्रीम कुल्फी देण्यापेक्षा मुलांना ह्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही तयार करून खाऊ घाला. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानच्या हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.